संघर्ष इंसान को मजबूत बना देता है, फिर चाहे वो कितना भी कमज़ोर क्यों ना हो. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज एक अतिशय महत्त्वाचा घटक ज्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे करंट अफेअर्स. चालू घडामोडींचा अभ्यास करताना खूप विद्यार्थ्यांना टेन्शन येतं किंवा चालू घडामोडींच्या अभ्यासाबाबत खूप जास्त कन्फ्युजन मी वॉरियर्समध्ये पाहिलेलं आहे. म्हणून हा एक खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले. याच्यामध्ये आपण चालू घडामोडींच्या बाबतीत 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत आणि अर्थात आत्ता येणाऱ्या एक्झामसाठी तर खूप वॉरियर्सच्या मनामध्ये हाच विचार होता की करंट अफेअर्सचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंत करायचा. पण त्याचबरोबर करंट अफेअर्सची जी एक अनामिक भीती असते आपल्या मनामध्ये, कारण करंट अफेअर्स करायचं किंवा आपण MPSC देतो आहे, MPSC पास व्हायचं म्हणजे मला करंट अफेअर्समध्ये किंवा जगामध्ये जे काही घडतंय ते सगळंच माहिती असलं पाहिजे, अशी एक भावना असते वॉरियर्सच्या मनामध्ये. आणि हेच जे काही गैरसमज आहेत चालू घडामोडींच्या अभ्यासाबाबत ते किंवा चालू घडामोडींचा अभ्यास करताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिला मुद्दा, चालू घडामोडींचा अभ्यास करताना तुम्ही सोर्स कोणता वाचला पाहिजे. होतं बऱ्याचदा असंच की तुमचा एखादा मित्र किंवा तुमची एखादी मैत्रीण तुमच्यापर्यंत येते आणि तुम्हाला एखादा प्रश्न विचारते जो की चालू घडामोडींशी संबंधित असतो. कदाचित तुम्ही ते वाचलेलं नसतं, तुमच्या ते वाचनात आलेलं नसतं आणि मग तुम्हाला असं वाटतं बापरे मला हे माहिती नाही, मला हे येत नाही. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा तुमचे जे कोणी सोबत अभ्यास करणारे असतात ते सुद्धा तुम्हाला असं म्हणतात MPSC करतो आणि हे तुला माहिती नाही, मग तू कसला अभ्यास केला. ठीक आहे, तर ही एक जेन्युइन रिॲक्शन असते. पण मी जे आत्तापर्यंत तुम्हाला सांगत आलेले आहे MPSC करताना तुम्हाला काय करायचं यापेक्षा काय करायचं नाही हे समजलं पाहिजे. प्रत्येकजण जो पण MPSCला सुरुवात करतो तो पहिल्यांदा हेच विचारत असतो की मी MPSC करायला सुरुवात केली, मी काय करू, म्हणजे काय करायला पाहिजे. पण मला असं वाटतं जर तुम्ही एखाद्या एक्सपिरियन्स्ड पर्सनला भेटत असाल तर त्यांना तुम्ही हे विचारा की मी काय करायला नको. चालू घडामोडींच्या पहिल्या मुद्द्याकडे जर आपण आलो तर चालू घडामोडींचा अभ्यास कशातून करावा, कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे किंवा सोर्स कोणता असला पाहिजे. बरेच जण तुम्हाला हे सांगतील की डेली न्यूजपेपर वाचा, त्याच्यातून तुमचं करंट अफेअर्स कव्हर होत असतं. काही जण तुम्हाला ठराविक एक बुक सांगतील, तर त्या बुकमधून करंट अफेअर्स केले तर होऊ शकतात. किंवा तुम्ही बऱ्याचदा पाहत असता की तुमचे जे कोणी फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला कोणता सोर्स सांगत आहेत त्यानुसार तुम्ही ते फॉलो करत असता. बरेच जण इंटरनेटवरून म्हणजे जसं की सोशल मीडियावरून मॅक्झिमम करंट अफेअर्स करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही प्रकाशनचं जर बुक पाहिलं तर अर्थात ते तुम्हाला दाखवून देतच असतात की आमच्या प्रकाशनामधून किंवा आमच्या प्रकाशनच्या बुकमधून एवढे एवढे प्रश्न करंट अफेअर्सचे आलेले आहेत या एक्झाममध्ये, आणि मग आपल्याला ते प्रभावी वाटायला लागतं. दुसऱ्या पण प्रकाशनचं तसंच असतं. तर तुम्ही ज्यावेळेला करंट अफेअर्सच्या बाबतीत तुमचं कुठलंही रेफरन्स बुक घेत आहात त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्ही जे आत्तापर्यंत टॉपर्स आहेत किंवा जे क्वालिफाय झालेले लोक आहेत त्यांनी जो रेफरन्स सांगितलेला आहे तो फॉलो केला तर ते जास्त बेटर राहील. मला पर्सनली विचारलं तर यशाची परिक्रमा एक चांगलं बुक आहे ज्याच्यातून मंथली करंट अफेअर्स तुमचे कवर होतात. आणि त्याचबरोबर जे लोकराज्य किंवा योजना ही मॅगझिन्स जे आहेत त्यांच्याबद्दल पण बरेच जण आपल्याला सजेस्ट करतात की ते तुम्ही वाचा. तर त्यांचा सारांश जो आहे तो सुद्धा दिलेला असतो परिक्रमामध्ये. त्यामुळे हे सगळे जे घटक आहेत ते तुमचे कवर होत असतात त्यातून. त्यामुळे ते ठीक आहे. रिव्हिजनसाठी तुम्ही अभिनवचं किंवा इतर कोणतंही जे वार्षिकी असतं ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. पण करंट अफेअर्स करायचं म्हणजे मग मी जे काही मला करंट अफेअर्सचं मिळतं ते मी सगळंच वाचू का. बऱ्याचदा आपण हजारो PDFs डाउनलोड करून ठेवलेले असतात आपल्याकडे, पण त्या वाचण्यासाठी किंवा त्याची रिव्हिजन करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. ठीक आहे, तर अशा वेळेला एक सोर्स तुम्ही डिसाईड करा आणि त्याच्यातूनच तुम्ही ते करा. ठीक आहे, तुमच्याकडे जे पण कोणतं बुक आहे त्याच्यातून ते कवर करा. असं अजिबात नाही आहे की मी हे पण वाचलं पाहिजे ते पण वाचलं पाहिजे किंवा मी हेच वाचलं पाहिजे. ठीक आहे, पण जे मला बेटर वाटतं ते मी फक्त जस्ट तुम्हाला सजेस्ट केलं. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो, करंट अफेअर्स वाचायचं म्हणजे सगळंच काही वाचायचं का. ठीक आहे, किंवा आता याच्यासोबतच आपण तो मुद्दा पण घेऊयात न्यूजपेपरचा. बरेच जण म्हणतात की न्यूजपेपरमधून सगळ्या न्यूज कवर होतात त्यामुळे आपण डेली न्यूजपेपर वाचलं पाहिजे. अर्थात तुम्ही वाचलं पाहिजे कारण तो अवेअरनेस तुमच्याकडे असला पाहिजे. पण आत्ता एक्झामच्या ज्या टप्प्यावरती तुम्ही आहात तिथे मला असं वाटतं की करंट अफेअर्सचा अभ्यास करताना न्यूजपेपरला तुम्ही किती महत्त्व द्यायचं हे तुमच्या हातात आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की न्यूजपेपरच्या पहिल्याच पानावरती आपल्याला हवी असणारी किंवा आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी बातमी असेलच असं नाही. त्याचबरोबर न्यूजपेपरमध्ये हजारो अशा बातम्या असतात ज्या आपल्याला डिस्ट्रॅक्ट करू शकतात.
तुम्ही न्यूजपेपर घेत असाल या कारणासाठी की तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड न्यूज वाचायच्या आहेत, पण जेव्हा तुम्ही तो वाचायला लागता पुढे पुढे तुमच्या लक्षात येतं की ते सोडून देऊन तुम्ही दुसरंच म्हणजे एखाद्या न्यूजवरती तुमचं लक्ष गेलं तर तुम्ही ते वाचत पाहता. बऱ्याचदा मनोरंजनात्मक काही बातम्या असतात, आपण त्या वाचत बसतो. तर अशा वेळेला थोडं काळजीपूर्वक तुम्ही ठरवलं पाहिजे की एक्झॅक्टली तुम्हाला काय वाचायचं आहे. ठीक आहे, बेटर तर बुकच राहील, कारण त्याच्यातून तुम्हाला डिरेक्टली जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच मिळत असतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, कोणते टॉपिक करायचे. सगळंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे का? एखादी न्यूज आली, एखादा छोटासा व्हिडिओ कोणाचा तरी व्हायरल झाला, मग तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे का? की मला ते पण माहिती असलं पाहिजे का? व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्राम किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यावरती खूप सगळ्या न्यूज व्हायरल होत असतात, मग मला ते माहिती असलं पाहिजे का? तर मला असं वाटतं की जसं तुम्ही बाकी विषयांसाठी म्हणजे भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यघटना असेल, बाकी विषयांचे जसे तुम्ही महत्त्वाचे टॉपिक करतात तसं तुम्हाला करंट अफेअर्सचे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक समजले पाहिजेत. करंट अफेअर्समध्ये आयोगाने मागच्या काही वर्षांमध्ये कोणत्या घटना आहेत ज्या फोकस करून प्रश्न विचारले हे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि तेच घटक तुम्ही केले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, नोबेलवरती 2018ला प्रश्न आला होता, तर 2019ला तो प्रश्न येऊच शकतो, राईट? 2019ला आला तर 2020ला तुम्ही ते करून ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने आयोगाने कोणत्या घटना फोकस केलेल्या आहेत ते पहा आणि त्याच्यानुसार तुमचा अभ्यासाचं नियोजन ठरवा तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास करताना. त्यानंतर येतो तिसरा मुद्दा, चालू घडामोडींचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंत करावा. खरं तर एक MPSC ॲस्पिरंट म्हणून तुम्हाला कधीपर्यंत हा प्रश्न नाही पडला पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही या प्रोसिजरमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास हा करावाच लागणार आहे. ठीक आहे, कारण प्री झाल्यानंतर पुढे तुम्हाला मेन्सचा टप्पा आहे, मेन्सला करंट अफेअर्स करावेच लागणार आहेत. त्यानंतर इंटरव्ह्यू असेल, म्हणजे तुम्ही राज्यसेवा करत असाल किंवा PSI करत असाल तर इंटरव्ह्यूच्या दृष्टीने तुम्हाला करंट अफेअर्स वाचणं हे आवश्यकच आहे. त्यामुळे इथे हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की कधीपासून केलं पाहिजे, कधीपर्यंत हा प्रश्न तुम्ही विचारलाच नाही पाहिजे. ठीक आहे, पण जर तरीही आपल्याकडे जास्त वेळ नसेल आणि आता आपल्याकडे थोडा वेळ आहे तर त्याच्यामध्ये रिव्हिजन करताना हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की मी कधीपर्यंतचे रिवाईज करू प्रीसाठी. तर 2020चा जो पेपर होणार होता जो की झाला नाही आणि आता तो 2021मध्ये होणार आहे, तर त्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला होता की 2020चा जो कंबाईंडचा पेपर आहे किंवा राज्यसेवेचा पेपर आहे त्यासाठी करंट अफेअर्स कुठून कुठपर्यंत विचारले जातील. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा. जे काही 2020मध्ये तर एवढं काही खास म्हणजे मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला लॉकडाऊन होतं त्या पिरियडमध्ये एवढ्या काही घटना महत्त्वाच्या नाही आहेत की ज्या तुम्हाला वाचाव्या लागतील, ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, कारण लॉकडाऊनमध्ये ऑलमोस्ट सगळंच बंद होतं, त्यामुळे तो विषय येत नाही. पण एक पिरियड आहे की म्हणजे जसं की 2020ला जर पेपर झाला असता तर कोणते प्रश्न आपल्याला आले असते, कोणत्या कालावधीवरती प्रश्न आले असते हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि तो कालावधी तुम्ही फोकस केला पाहिजे, कारण तुम्हाला माहिती नाही की पेपर कोणते आहेत, राईट? पुन्हा सेट झालेत का तेच आहेत, थोडं लॉजिकली विचार केला तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतील या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर चालू घडामोडींचा अभ्यास करताना या 3 गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. पहिलं तर मी सांगितलं रेफरन्स तुम्ही कोणता पाहत आहात ते. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे चालू घडामोडी तुम्ही कोणते टॉपिक करत आहात, तुम्ही चालू घडामोडींचे कोणते घटक तुम्ही फोकस करत आहात. आणि तिसरा मुद्दा येतो चालू घडामोडींचा अभ्यास तुम्ही कधीपासून कधीपर्यंत करत आहात. ठीक आहे, फक्त MPSC करतो आणि सगळं माहिती पाहिजे म्हणून तुम्ही सगळंच्या सगळं डोक्यात घेऊन बसू नका, कारण त्याचा मग तुम्हालाच जास्त त्रास होईल, तुमचा वेळही जाईल आणि त्याचं आउटपुटही तसं तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, तर चालू घडामोडींच्या अभ्यासाबाबत ही महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची होती. आय होप आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला एक्झॅक्टली काय फोकस करायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जे मी तुम्हाला सांगितलं ते समजलं असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईकही करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांच्यासुद्धा लक्षात येईल जर ते चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत असतील तर. आणि जर अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.